नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. तुम्ही बघू शकताय सकाळी गहू केले, आता गहू उन्हाला भरतायत उन्हाच्या अगोदर. तोपर्यंत मी आणि भाभी आता हे लसूण काढतोय. आमचा हा ऑर्गॅनिक लसूण यावर्षी खूप छान झालाय. हा 5.5 महिन्याचा देशी लसूण आहे, पण अगदी 4 महिन्यातच तयार झाला, कारण मी ऑर्गॅनिक पद्धतीने केला म्हणून. कालावधी कमी, पाणी कमी, आपसुकच खर्च कमी आणि वेळी कमी, म्हणजे वेळाची बचत होते. बघू शकता यावर्षी आपल्याला खूप लसूण होणार आहे, 500 ते 600 किलो. मोठ्याची पिंड दाखवू शरू जा असं. आपलं शेत चांगलं कसं पण करा येतेच ते. खालून खालून करायचं, खालून तर बघू शकता आपल्या मेहनतीचं फळ. आणि आम्ही काहीच नाही केलेलं, खुरपण एकदा फक्त केले बस, आणि राख टाकली. गाईला गाईला गवत काढा बरं का त्यातलं आहे हे वेल. ऐकत राहा, ऊन लागू दे, लसूण काढू लागते. अरे शौर्य हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ किती गाजर काढली मम्मीनी. हे ऑटोमॅटिक पडले होते, लावले नव्हते. गाजराला फुलं आली होती ना, ती पडलेली, आणि त्याच्यापासून एवढे गाजर मिळाले. तर आता आपण गाजर हलवा आता करणार आहे. आपण गाजर हलवा. शिर मला फ्रंट कॅमेरा करून दे रे. आज ना लसूण काढताना ना मला काही गाजराची झाडं दिसली, ते बघ ते काढ शौर्य, ते उपट. थांब 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 1 मिनिट थांब. आता शौर्य पण काढतोय बघ, छोट एवढं. बघू शकता एवढे मोठे गाजर निघाले, तिकडे पण निघालेत. तर आता 4 ते 5 किलो गाजर आहे, तर 2 किलो गाजरना मोजून मी त्याचा हलवा करणार आहे. लवकरच आपली गाई पण वेतीये, म्हणजे गाई व्याली ना दूध भरपूर होणार आहे. पण आता मी दूध आणणार अमूल किंवा गोकुळचं, तेच वापरते मी, कारण फॅट चांगले असतात. आणि मग त्याच्यामध्ये मस्तपैकी क्रीमी क्रीमी हलवा बनवणार. मुळ्याची शेंगा आहेत त्या, बघ इकडे बघ की. मुळ्याची शेंगा आहेत. मुळ्याची शेंगा काय हो? हे जे आहे ना, हे कलंजी आहे, मला लोणच्याला लागतं दरवर्षी. आणि मग घरचं ते बुडक्या लावलेल्या कांद्यांपासून ते झालेलं आहे. हा एवढा मोठा लसूण आता सगळे काढतोय आम्ही. खूप ऊन होत आहे. चला ठेवते मी. शौर्या हे बघ, इथले पण गाजर घे बाळा. ऐक ना शौर्य, पाठी आण. अरे हिरो तसं नसता, तोडची सरी मधून. मुळ्याची शेंगा एक काकीला देऊ. मुळ्याची शेंगा काढ. घरी जा, घरी जा मग गाडीवर शूटिंग कर की लसणाची. मग तर बघू शकता आमचा हा एवढा लसूण निघला आहे. हे बघ शौर्य, इथे गाजर आहे बघ. सॉरी इकडे मी थांब की ये. कॅमेरा चल, हां चल कर. हळूहळू हळूहळू करावं. ओहो अजून एक काढ आणि दाखव आपल्या प्रेक्षकांना. ओहो अरे की इतकं छोटं काढत आहे, काढ सगळं मशागत करायची. अजून काय की बाजूला ते कांद्याखाली इथं इथं हे काय इथं, हे बघ हे काढ व्यवस्थित. पकड सगळ्या बांध्या त्याच्या. उचल, अरे व्यवस्थित तुटतंय बघ पाना. अच्छा दाखव आता. शौर्यने काढले 3 गाजर. दाखव इकडे, लांब जा लांब जा, उन्हात दिसत नाही मला कोण. अरे खूप मोठं झालं रे हे. हां दाखव. हो हो चला पाठी यांचं जा. तर आमचा लसूण काढणी चालू आहे. दाखव भाभी लसूण. कसलं ऊन लागा लागल्या आज आबाळा ना. भाभी इकडे बघा.
मस्त मस्त, छान छान. हे सगळे डोक्यावरती बांधा, पाणी प्यायला चला. तर हा लसूण आणलेला हा खूप मोठ्या चादरीमध्ये आम्ही बांधून आणलाय आणि अशा पेंड्या लसणाच्या बांधून अडकावून ठेवायच्या असतात, म्हणजे हा देठातला रस खाली उतरतो. आणि वेण्या पण बांधतात बरं का लसणाच्या. लहान मोठा असं सॉर्टिंग केला जातो, मोठा बेण्याला ठेवला जातो. हा मोठा लसूण आहे, बघू शकता हा किती मोठे मोठे कंद आहेत. आणि हा खाण्यासाठी ठेवला जातो, नुसतं चोळला नाही लसूण की ते हे होतं. तर आता आपण असं हे करतोय यादव मावशी. आणि हा जो पाला निघेल ना, तर हा पाला आहे ना हे कात्रीने कट केला जातो. आणि हा पाला आहे ना स्वच्छ करून, म्हणजे हे वाळलेली पात काढून फक्त हिरवा हिरवा पाला घ्यायचा आणि सावलीमध्ये सुकवायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा मी वापर करते चटणीमध्ये, जवसाच्या वगैरे. ते काय वाया जात नाही. तर आता बघू शकता हे लसूण, याला देशी लसूण म्हणतात. 5.5 महिने घेतो हा काढायला. आमचं ऑर्गॅनिक देशी लसूण. त्याला राख पण एवढी जास्त नव्हती घातली हो ना. इतकी राख कुठं आपल्याला भेटली, म्हणजे घालायला वेळच मिळाला नाही. तरी चांगला आला. एवढी राख ठेवली, ती खड्डा भरलाय राखेनी पण नेऊन घालायला जमलं नाही. बघू शकता हा लसूण, वास बापरे. चला आता मी पण लसूण बांधू लागते, तर खूप काम आहे. 5 वाजेपर्यंत आहेत बायका. आणि कांदे कापल्यानंतर छोटे छोटे कांदे असतात ना, ते लावले होते मी, ते पण निघतील भरपूर खाण्यापुरते उन्हाळ्यात. उन्हाळा जाईल सगळ्या आपल्याच कांद्यावर. तर ते कांदे इतके छान छान झाले, तेही काढायचे. चला आता ठेवूयात. ऑर्गॅनिक लसूण घ्या, ऑर्गॅनिक. मला कोणी 10,000 रुपये किलो देतो म्हटलं तरी मी देणार नाही. अरे बाबा त्रास खूप होतो करायला. मग काहीतरी नाही, आपलं बेनं झालं ना. खायला देईन पण मी विकत नाही रे बाबा. नाही लावू की पुढच्या वर्षी. एकदा माहिती आहे ना, अर्धा एकर लसूण लावला होता कुणी आपण पण लावला होता. तेवढे 26 बेड. एवढा लसूण ठेवायला जागा नव्हती. 500 किलो विकला ओला कापून. आणि मग 800 किलो आम्ही वर्षभर, म्हणजे येईल तसं गिराईक हे करत होतो. आणि मला वाटते 2016 मध्ये तो लसूण लावला होता. आणि खूप म्हणजे भाव चांगला होता तेव्हा ते 400 रुपये किलोनी चालला होता बेण्याच्या वेळेला, दसऱ्याच्या अगोदर. चला आता थांबवते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. करून ठेवले नाही उद्या परत जागा होती अर्ध्या. खूप वेळ झाला, लसूण कसा तरी अडकावलाय आता. अजून 4 दिवस लसूण निघेल. दोऱ्या बांधून बांधून लावायचंय. हे बघू शकता पेंड्या व्यवस्थित कापल्या झाल्या नाहीत. तिघांच्या हाताने 3 वेगवेगळ्या झाल्या. उद्या माझे मिस्टर उद्या किंवा परवा सगळं लसूण झालं ना मग हे करतील. आजच्या लसणाच्या अशा 4 झालेत, दाखवते. तर ह्या अशा 4 लाईन झाल्या, बघू शकता. हे 150 पेंड्या लसूण झालाय. तर माझे मिस्टर म्हणतात की अजून एवढा निघणार आहे लसूण, 500-600 किलो ओला लसूण विकून टाकत आणि बेण्यापुरता ठेव. पण मी नाही, 100-300 किलो विकेन. अशा दोऱ्या लावून लावून पूर्ण गोट्यामध्ये मी हा लसूण छानपैकी साठवणार आहे. पावसाची शक्यता आहे ना, त्यामुळे खूप गडबड केली. 2 दिवसात पाऊस पडून असं वाटतं. चला दाखवलं. हे आमच्या गया गोट्याच्या बाहेर आहेत, कारण गोट्यात आता उन्हाळा आहे ना, पावसाळ्यातच बांधते मी. कपिला चला, संध्याकाळ झाली. लोड शेडिंगचं गोंधळ सुरू झालं आमच्या इकडे. चला तर ठेवते. व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा देशी लसूण ॲव्हरेज खूप छान निघाला, कारण मी ऑर्गॅनिक पद्धतीने केला आहे.
राख पण एवढी जास्त नाही टाकली त्याला. तरीही आता काही चूल पेटवणार नाही आहे मी, कारण फक्त चकोल्या बनवायच्या आहेत, वरणाच्या चकोल्या. त्यामुळे सकाळीचा स्वयंपाक केलेला आहे, चुलीला पोतारा पण नाही केलेला. तर आता मी चालले घरामध्ये आणि पटकन चकोल्या करून घेणार लाईट आल्यानंतर. बाय बाय.